हे तू काय करतेस? कचरा पेटीत का कसं टाकतेस? त्याच्याने काय होणार? काय बदल होणार नाही. अरे पण सगळेजण कचरा बाहेर टाकायला लागले तर परिसर सगळा कचऱ्याने भरून जाईल. अरे तुझं एकट्या कचरा पेटीत तू कसं टाकते त्याच्याने काय फरक पडते? काय समाज बदलते? काय घडू शकते? तू काय होणार नाही. अरे पण प्रत्येकाने हाच विचार केला तर बदल कसा घडेल? हा तरी पण तू सांगतेस तर मी कचरा बाहेर टाकते. अभिजय, हा जो कचरा तू बाहेर टाकतेस त्याने अनेक प्राण्यांचा त्रास होऊ शकतो. कुत्रे, मांजरी, गाई, गुरं ते खाऊ शकतात. त्यात अडकून त्यांना जखम होऊ शकते आणि ते मृत्युमुखी सुद्धा पडू शकतात. माझ्या एका कृतीने इतका त्रास होऊ शकतो? हो, कारण ते प्लास्टिक सहज विघटन होत नाही. पर्यावरणामध्ये जमिनी आणि पाण्यामुळे पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि आपल्या जीवनावरही त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून या प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाटच लावली पाहिजे. आता मला कळलं. आता मी कधीही प्लास्टिक इथे तिथे फेकणार नाही. प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करेन. कळलं, हे खूप छान आहे. आपली छोटीशी कृती सुद्धा खूप काहीतरी बदल आपण त्यामध्ये घडवू शकतो. कचरा पेटीत कसं टाकू नको. त्याच्याने काहीच बदल होणार नाही. त्याचं तिचं ऐकू नको. तू हे काय सांगतोय? असं जर सगळा कचरा सगळ्यांनी बाहेर टाकला तर आपला परिसर कचरामय होईल. मी खरं सांगतो, तिचं ऐकू नको. त्याच्याने काय बदल होत नाही. समाज बदलणारच नाही. प्रत्येकाने जर विचार केला तर समाजात नक्कीच आपण बदल घडवू शकतो. आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो. बघ, तू कचरा पेटीत टाकणार त्याला समाजाला काय बदल होणार नाही. त्यामुळे मी सांगतो की तू कचरा पेटीनं नाही टाकताना बाहेरच टाकते. आज तू हे करतेस, तुझं बघून अनेक लोक हे करू शकतील आणि त्यामुळे आपली एक छोटीशी कृती खूप मोठा बदल घडवू शकते. आणि हे काम गेली अनेक वर्ष ध्यास फाउंडेशन ही संस्था करते आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची